तर आय थिंक सुरू करूया आणि परत सहयोगा गोवातर्फे ह्या 15व्या सत्रात सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट 2 सत्र आहेत आता आज आणि बुधवारी. तर बुधवारी झालं तर जे आम्ही डिस्कस करायचं किंवा शिकवायच्या दृष्टीने जे होतं ते एका स्टेजला येऊन पोचते. ह्याच्यानंतर आणि भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते हळूहळू रोजच्या ध्यानामधनं वगैरे कळत जातील. तुम्ही बघत असणार आता यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत, त्याच्यामधनं एक कंटेंट मिळते. तर नेक्स्ट सत्रामध्ये वगैरे किंवा इवन व्हॉट्सॲप ग्रुपमधनं किंवा बाकीच्या डिस्कशन्समधनं ह्याच्या पुढे तुम्ही काय करायचं आहे ते नक्कीच आम्ही शेअर करतो. आणि अजूनही आम्ही डिस्कस करायला लागले, पण मे बी नेक्स्ट आठवड्यापासून आम्ही ह्या सेम गोष्टी आणि परत करणार. तर 0पासून आणि परत एक 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 गोष्टी डिस्कस करू म्हणजे आणि परत 0 to 15 म्हणता येईल. तर ऑफकोर्स तुम्हालाही रिव्हिजन होईल, पण आणि कोण तुमच्या नातेवाईक किंवा फ्रेंड्स कोणाला तर ह्याच्याबद्दल शिकायचं असलं, तुम्हाला ह्याचा अनुभव चांगला असला तर प्लीज त्यांना बोलवा. पुढच्या आठवड्यापासून असं म्हणता येईल की एक नवीन बॅच सुरू होईल. सोमवारी मराठी 8 वाजताची ही बॅच अशीच राहणार. बुधवारचं सेशन करायचं आहे की नाही हे विचार करायला लागलो आम्ही, पण नक्कीच एक मेडिटेशन सेशन असतील आठवड्यातनं 2-3. जय श्री माता. जय श्री माताजी. कैलाशी. आय थिंक बाकी आता सगळं बरोबर आहे. सुरू करूया म्हणे. तर आजचं हे एक महत्वाचं सेशन आहे. इन द सेन्स आम्ही चित्तावर डिस्कस करणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ध्यान करण्यासाठी. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी श्री माताजीशी ही विनंती करूया, भूमी मातेशी ही विनंती करूया की आम्हाला सर्वांना या ध्यानासाठी लागणारं संतुलन मिळू दे आणि आम्हा सर्वांकडनं हे ध्यान छानपणे होऊ दे. ह्याच्यामध्ये येणारे जे काही दोष, बाधा, प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे जाऊ दे आणि आम्हाला एक चांगली अनुभूती होऊ दे आज म्हणून. तर आय थिंक आतापर्यंत ह्या सूक्ष्म शरीराबद्दल आम्ही बऱ्यापैकी समजून घेतलंय आणि कुठे काय आहे. आता हळूहळू आम्ही जसं काम करत जाईल हे एक एक चक्र सुटतील, एक एक नाड्या सुटतील, आमचे अनुभव वाढतील. आता ऑलरेडी थोड्या लोकांना ह्याचे अनुभव व्हायलेत. आणि हा पहिला टप्पा, हे विचार करा, हा पहिला टप्पा आहे, अजूनही लांब जायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्हाला मिळालंय आता ते एकदम स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर अटेन्शन किंवा आमचं ध्यानच म्हणता येईल किंवा चित्त कुठे आहे हे एक महत्वाचा पॉइंट आहे आणि त्याच्याबद्दलच आजचं डिस्कशन आहे. तर आम्ही असं म्हणता येईल की आता जे आम्ही पहिल्या दिवशी जे रिअलायझेशन घेतलं किंवा आत्मसाक्षात्कार घेतला किंवा आम्ही रोज डोक्यावर हात जाऊन जे श्री माताजीशी निवेदन करतो की आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या, तर ह्याच्याशी जर आम्ही कम्पेअर केलं म्हणजे आत्मसाक्षात्कार मिळायच्या आधी आणि मिळाल्यानंतर तुम्हाला नक्कीच आमचं चित्त कुठे आहे, कसं काम करतंय ह्याच्यावर थोडं वेगळे अनुभव यायला सुरू झाले असणार. मी आधी हे इंग्लिश मधलं सेंटेन्स वाचतो आणि मग मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याला एक्सप्लेन पण करतो. एकदा मलाही कठीण होते की एकदम ट्रान्सलेट करण्यासाठी. सो अटेन्शन इज द सरफेस ऑर द एज ऑफ अवेअरनेस. तर आमचं जे अवेअरनेस असते, कुठे आमचं लक्ष असते, त्याचं जर सरफेस वरच्यावर बघितलं तर त्याला हे अटेन्शन म्हणता येईल. एका ह्याने बघितलं तर आधी पण हे शरीर होतं, सूक्ष्म शरीर पण होतं, पण आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळायच्या आधी या सूक्ष्म शरीराची आम्हाला अनुभूती होत नव्हती, व्हायब्रेशन्स नाही जाणवत होते, चक्र नाही जाणवत होते. पण आता हे मिळाल्यानंतर आमची अनुभूती वेगळी होत गेली. पण म्हणून आधी जे होतं ते आमचं सरफेस वरचंच अटेन्शन होतं. एनलाइटन्ड अटेन्शन कॅन फील दी सटल सेंटर्स ऑफ वन सेल्फ अँड अदर्स थ्रू आवर सेंट्रल सिस्टीम. सो आधी आम्हाला आत्मसाक्षात्कार नव्हता, तर नक्कीच आम्हाला हे सूक्ष्म शरीराबद्दल काही कळत नव्हतं. तर सगळ्यात आधी आम्हाला ते कळायला लागलं. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांचं पण कळायला सुरू होते हळूहळू. तर हे महत्वाचं चेंज येईल. थोडं ह्याच्याबद्दल तपस्या करावी लागणार, थोडं मेडिटेशन करावं लागणार, तर हळूहळू कळेल असते. मी हे विसरलो, हा महत्वाचा पॉइंट. वेर एव्हर वी आर मेड अवेअर द अटेन्शन गेट्स डायव्हर्टेड टू दॅट पॉइंट. तर आम्ही जे मनातनं विचार करतो किंवा लक्ष घालतो, नक्कीच आमचं अटेन्शन तिकडे जातं. ते आमच्या समोर असू दे किंवा
जगामध्ये कुठेही असू दे. तर ह्याच्याबद्दल श्रीमाताजीचे हे महत्वाचे शब्द आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम इज म्हणजे जे आम्ही सुषुम्ना नाडी पण म्हणता येईल, किंवा एक आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, एक आहे ही पण जी ऑटोमॅटिक काम करते असं म्हणता येईल. जे आम्ही म्हणतो की प्रत्येक वेळेला आम्ही सेंटरमध्ये येऊ असं म्हणता येईल. इज ब्लेस्ड बाय न्यू अवेअरनेस बाय विच इट कॅन कन्वे टू यू. तर आम्ही जसं एवढ्या दिवसात डिस्कस केलं की आम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टी न सांगता येत असतात आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये एक प्रक्रिया चालू असते. ती जेवणाची असू दे, ते आमचं हार्टबीट्स असू दे, ते आमचं जेवण चिरणं असू दे, पण आम्हाला त्याच्याबद्दल थोडं जाणीव नसते. ती येते, ती काम करते आणि आमचं जीवन चालू असते. ते सोडून सुद्धा भरपूर गोष्टी आमच्यामध्ये येत असतात, ते आम्हाला जाणवत नसतात. तर नक्कीच जेव्हा आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळतोय तर ह्याचं अवेअरनेस वाढते, ह्याची सूक्ष्मता वाढते, ह्याचं आम्हाला जाणीव वाढते. आणि ही आमच्याशी कम्युनिकेट टू यू द अटेन्शन पेड बाय युअर सेंटर. सो नक्कीच ते आत गेल्यानंतर प्रत्येक सेंटरवर काय झालंय त्याचं कम्युनिकेशन किंवा ती भाषा आमच्या हातावर सांगते आणि ती आमच्या सूक्ष्म शरीराची काळजी पण घेते. अटेन्शन इज अ सटलर वे इन टू सेंटर्स ऑफ अदर्स. आता जसं हळूहळू आम्हाला स्वतःबद्दल कळायला जाईल तर नक्कीच जसं हे चित्त दुसऱ्यांच्यावर आम्ही लक्ष घालतो त्यांचं आम्हाला जाणवायला लागतं आणि असंही म्हणता येईल की त्यांचं बरं वाईट पण आम्हाला कळतंय किंवा आमच्यामध्ये येऊ शकते. सो त्याची काळजी घ्यावी लागते, त्याच्यासाठीच हे बंधन आहेत. सो फर्स्ट थिंग दॅट हॅपन्स टू यू इज दॅट युअर अटेन्शन बिकम्स सटलर. तर नक्कीच सोप्या शब्दात लक्ष आहे, आम्ही कुठे लक्ष देतो? हा समोर आरसा दिसतो, आरसा दिसतोय. कुठल्या माणसाला बघितलं तो माणूस दिसतोय, पण त्या माणसाच्या आतलं जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये पण आमचं ध्यान जाऊ शकते आणि ते महत्वाचं आहे आणि ते कळणं नक्कीच हे या आत्मसाक्षात्कारानंतर होत आहे. आता ह्याच्यामध्ये तो माणूस समोर असू दे, दूर असू दे, मग ह्याच्यामध्ये फरक पडत नाही. का म्हणजे आमचं परम चैतन्याने कनेक्शन झालेलं असते. जसं म्हटलं आम्ही की कलेक्टिव्ह कॉन्शियस होतो, सामूहिक चेतना म्हणतो आम्ही, ती जाणवते आणि ते एक वेगळंच जग आहे. तर ह्या एक थोड्या गोष्टी. बाय द वे कुठलेही प्रश्न असतात तर प्लीज विचारा ह्या पहिल्या मेडिटेशन सुरू होण्यापर्यंत, तर नक्कीच काय असतं तर डिस्कस करता येईल. थोडं डीप टॉपिक आहे, पण एवढंही डीप कळायची गरज नाही, पण माहिती असतं तर बरं. आणि ध्यान करताना आम्ही एक वेगळ्याच प्रकारे करतो जे आता तुम्हाला कळेल. अटेन्शन बिकम्स सटल. आता जसं आम्ही मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलं, ते काही असू दे, ते मीठ असू दे, पाणी असू दे, किंवा आमचं शरीर असू दे, त्याचं सूक्ष्म शरीराचा जे अनुभव आहे तो आमच्यामध्ये आणि सगळ्यांच्या मध्ये यायला सुरू होते. सो अटेन्शन बिकम्स सटल. अटेन्शन बिकम्स सटल मीन्स यू स्टार्ट सीइंग, फीलिंग अँड अंडरस्टँडिंग डीपर ॲस्पेक्ट. तर इंग्लिशमध्ये जे म्हणतो आम्ही, एक कॉन्शियसनेस आमच्या वर जाते. तर सगळेजण एका लेवलनी एका प्रकारे आम्ही विचार करत असतो, पण आमचं जेव्हा आम्ही एक स्टेज थोडं वर जातो, आमची विचारधारा पूर्णपणे बदलते. आम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्या भरपूर वेगळ्या असतात जे सगळ्यांना दिसतात. ह्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल होतं विशुद्धी चक्राचं. जसं आम्ही साक्षी भावात जातो, जसं मी म्हटलं त्या सिनेमाचं एक्झाम्पल मी दिलेलं, तर तेव्हा आम्ही जसं प्रत्येक लहानशी गोष्ट जी आमच्या आयुष्यात घडते ती ज्याप्रमाणे बघतो ती पूर्ण वेगळी होते. आम्हाला कुठल्याही गोष्टीचं दुःख वाटत नाही, ते का घडालंय, कसं घडा लागलंय ते मोठं हे दिसू शकते आणि त्यांनी भरपूर फरक पडतोय. सी द ब्युटी ऑफ थिंग्स अँड फील दी व्हायब्रेशन्स. डेफिनेटली व्हायब्रेशन्स आल्यानंतर कुठल्याही वस्तूमधले पण व्हायब्रेशन्स बघू शकतो, फुलांचे असू दे, जागेचे असू दे, कुठल्या. आणि नक्कीच आमचं एक कनेक्शन प्रत्येक गोष्टीशी वेगळंच होते. चक्र क्लिअरन्स करणं एकदम सोपं होऊन जाते. आता आम्ही करायला लागलोय, हाताने फिरवा लागलोय, मीठ पाणी करायला लागलोय, कॅन्डल ट्रीटमेंट्स करायला लागलोय, हळूहळू आमच्या व्हायब्रेशन्स वाढले, चित्त छान झालं की नुसतं लक्ष घातलं, आम्ही हार्ट चक्रावर लक्ष घातलं, ते जाणवते, त्याला स्वच्छ करू शकतो फक्त आमच्या इच्छाशक्तीने. एनलाइटन्ड अटेन्शन ऑन अदर प्रॉब्लेम्स. सो नक्कीच लहानसं घरातला प्रॉब्लेम असेल की लहानसहान गोष्टी जे घरातले असतील किंवा मोठा प्रॉब्लेम असेल, जसं की आता कोविड म्हणता येईल, किंवा कोविड फारच मोठा प्रॉब्लेम आहे, पण तसले जिकडे आम्ही एक 8-10 लोक किंवा सगळे सहयोगी मिळून एका वेळेला जर एक इच्छा केली, नक्की त्याच्यावर मोठा फरक पडू शकतोय. कलेक्टिव्ह अटेन्शन ऑन वर्ल्डली प्रॉब्लेम्स हे सिमिलर गोष्टी आहेत.
आणि नक्कीच आम्ही जसं आता नाभी चक्राबद्दल बोललो, आमच्या स्पिरिच्युअलिटी किंवा आमच्या आध्यात्मिक उन्नती जी व्हायला पाहिजे ती नेक्स्ट लेवलला गेली आता हे सगळं घडून आल्यानंतर. सो प्युअर अटेन्शन, द प्युअर अटेन्शन हे एक टाईपचं अटेन्शन झालं जे आम्ही आता बोललो, रोजच्या लहान सहान गोष्टीचं झालं. पण नंतर एक महत्वाचा मुद्दा येतो जे आम्हाला शुद्ध विद्या जेव्हा म्हणतो किंवा शांत चित्त किंवा प्युअर चित्त पण म्हणता येईल. सो प्युअर अटेन्शन, प्युअर अटेन्शन भरपूर गोष्टी. आता लहानशी गोष्ट म्हणणार आहे की माझं अटेन्शन आता चहा पिण्यावर आहे, मला चहा पाहिजे किंवा आईस्क्रीम पाहिजे, मला तो मोबाईल पाहिजे, असंही असू शकते. पण सगळ्यात महत्वाचं प्युअर अटेन्शन जे असायला पाहिजे, द प्युअर अटेन्शन वुड बी दॅट आय जस्ट वॉच विदाउट थिंकिंग, जस्ट वॉच विदाउट थिंकिंग, देन यू एन्जॉय द मोस्ट, एन्जॉय द जॉय, ब्लिस. तर ह्याला साक्षी भाव म्हणता येईल. जिकडे आम्ही बघत असतो सगळं, स्वतःशी पण झालं, दुसऱ्यांशी पण झालं, जे घडत आहे त्याच्यावर लक्ष असते, अटेन्शन असते, पण आम्ही रिॲक्ट करत नाही, त्याला एका साक्षी भावाने बघतो. आणि ते झाल्यानंतर नक्कीच सगळंच एक चांगलं किंवा खुशीचं वाटते किंवा एक वेगळी भावना येते सगळ्यामध्ये. काही प्रश्न असतात तर प्लीज विचारा, हे भरपूर डिटेल्ड पॉइंट्स आहेत. आता आमचं अटेन्शन का बिघडते किंवा फिजिकली त्याच्यामध्ये काय फरक आलेला असल्यामुळे ते कठीण होते त्याला बरोबर करणं, किंवा आमचं लक्ष आता हे इव्हन 1 तास मेडिटेशन मध्ये बसणं सुद्धा भरपूर लोकांना कठीण होते. आजकाल बोललं जाते की 20 सेकंड एका गोष्टीवर आम्ही अटेन्शन केलं तर भरपूर झालं. मोबाईल आणि ह्याच्यामध्ये तसं झालंय. तर त्याच्यामध्ये आमचं अटेन्शन बिघडलंय, ते कसं बरं करायचं असं जर विचार केला तर सगळ्यात आधी आहे लिव्हरवर भरपूर जोर आहे. आमचं चित्त तिकडेच आहे किंवा त्याच्यामुळेच ड्राईव्ह होते म्हणता येईल. लिव्हरला रिलेटेड चक्र जर आम्ही विचार केले तर ते आहे राईट स्वादिष्टान आमचं आणि राईट नाभी. तर आजच्या पण ध्यानामध्ये ह्याच्यावर थोडं लक्ष घालूया आम्ही. आता तरी सगळ्यांना माहित असणार स्वादिष्टान कुठे आहे, नाभी कुठे आहे, ते सगळं. रिझन फॉर अनस्टेबल अटेन्शन का असं होत? राईट स्वादिष्टानचा विचार केला तर अतिशय प्लॅनिंग किंवा थिंकिंग, तर ते जास्त केलं तर नक्कीच त्याच्यावर फरक येऊ शकतोय. नाभी अतिशय चुकीचं खाणं म्हणता येईल, तर तळलेल्या गोष्टी, अतिशय तिखट, मीठ ऑफ वेगळ्या मोठ्या ॲनिमलचं, आणि मटेरियलिस्टिक जेवण, की आमचं आध्यात्मिक थोडं कमी होऊन जे मटेरियल आहेत त्यांच्यावरच जास्त लक्ष आलं तर नक्कीच फरक पडतोय. सो एक कैलाशचं क्वेश्चन आहे वाटतं, 1 मिनिट. कैलाशी, या व्हॉट डू यू वॉन्ट टू आस्क? काय विचारायचं होतं? तुम्ही अनम्यूट करू शकता. हॅलो. हा बोला. By mistake it came. Okay, that's fine. Not a There is problem. no any question. Sorry. Okay. No problem. But if any questions also, please ask. कुणालाही काय प्रश्न असतो तर प्लीज विचारा. दुसरं ऑर्गन आहे स्टमक, पोट. तर नक्कीच खाण्यावरनं पोट बरोबर नसतं, सोपं विचार केलं तर ध्यानाला त्रास होतो असे म्हणता येईल, किंवा आमचं चित्त बरं नसतं. आता ह्याच्यामध्ये नाही, थोडं जर चुकीचे गुरुचा आशीर्वाद असला किंवा आमचं लक्ष तिकडे गेलं असलं किंवा त्यांच्याबद्दल कुठलं चुकीचं बुक पण वाचत असलो आम्ही किंवा चुकीचं नॉलेज, ह्याच गोष्टी आम्ही जे शिकलो आजपर्यंत भरपूर कॉम्प्लिकेटेड वेनी भरपूर लोकांनी शिकवलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असणार जर नजरेत आजपर्यंत आला असेल तर ते चुकीचं असते. तर तिकडनं चित्त जायला पाहिजे ह्या सोप्या सरळ गोष्टीवर, जिकडे काम खरंच आम्हाला ह्याचा अनुभव आलाय त्याच्यावर ट्राय करायचं. इम्प्युअर कंटेंट असू दे, फॅनेटिझम किंवा चुकीच्या गोष्टी जसं अल्कोहोल किंवा ड्रग्स. तर स्टमक, लिव्हरला फरक येणारा. तिसरी गोष्ट आहे डोळे, आज्ञाचक्र. आणि एखादी विचार करता येईल का जर डोळे उघडे असले तर नक्कीच डोळ्यावरनं आमचं चित्त इकडे तिकडे जात असतं. तर एक सोप्पा जे सजेस्टेड आहे श्री माताजीने स्वतःनी, की जेवढं जमेल तेवढे लक्ष किंवा डोळे जमिनीवर ठेवा, पृथ्वी मातेवर. जर गरज पडलं तर मॅक्झिमम 3 फूट किंवा जिकडे एका अबोध बाळाचं हाईट असते त्याच्या लेवललाच ठेवायला प्रयत्न करावा. तर नक्कीच आमचं चित्र नको त्या गोष्टींवर जाणार नाही आणि छान करून राहू शकते. तर चित्त, लिव्हर आणि स्टमक ह्याच्याबद्दल. तर हे झालं. आता लिव्हरला शांत करणं आणि एक थोड्या ट्रीटमेंट ज्याच्याने हे
आम्ही त्या करून चित्ताला शांत करू शकतो असं म्हणता येईल. नक्कीच जेव्हा आम्ही खातो रोज आणि हे सगळ्यांचं सिस्टीममध्ये होतेच, लिव्हरला एक पर्टिक्युलर काम करावं लागते ते खाणं डायजेस्ट करण्यासाठी वगैरे वगैरे. आणि लिव्हर, मी मेडिकल ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणार नाही, पण नक्कीच ते बाईल ज्यूस देते आणि त्याच्यामुळे डायजेशन होते, त्याला काम करावंच लागते. तर आता जसं आम्ही खाण्याबद्दल थोडं बघितलं, पर्टिक्युलर गोष्टीमध्ये जास्त केलं आम्ही, नक्कीच ओव्हर ॲक्टिव्ह लिव्हर होते, अनेबल. आणि जेव्हा ती ओव्हर ॲक्टिव्ह होते ती भरपूर हीट प्रोड्यूस करते आणि ती बॉडीतनं बाहेर जाणं कठीण होते. ओव्हर ॲक्टिव्ह लिव्हर अनेबल टू पास हीट एफिशियंटली इन टू ब्लड, and as a result heat rises upwards in the body to the left heart or the right heart, causing either heart attack or asthma. तर हे फक्त खाण्याचा विचार आहे. खाणं अतिशय बरोबर नसलेलं, लिव्हर जास्त काम करते, नक्कीच त्याच्यावर हीट वाढते आणि ती हीट हळू वर येते आणि सगळ्यात महत्त्वाचे ऑर्गन म्हणजे जे आमचं हार्ट आहे, लेफ्ट हार्टला पोहोचू शकते, राईट हार्ट. आणि राईट हार्ट हा चक्रांचा किंवा योगिक नॉलेजचा वर्ड आहे. फिजिकली हार्ट नसते तिकडे, पण त्याच्यामुळे हा अस्थमा होऊ शकतोय. डायरेक्ट हार्टचे तर प्रॉब्लेम्स माहीतच आहेत आम्हाला. तर हे कसं अवॉइड करायचं किंवा ह्याच्यासाठी काय करायला येईल? आता हे जे बोललो आम्ही फिजिकल प्रॉब्लेम आहे, पण ध्यानामध्ये बघितलं हे शांत असतं, तर नक्कीच आम्हाला ध्यानामध्ये भरपूर उपयोग आहे. जसं म्हटलं आम्ही स्पायसी फूड शक्यतो कमी खायचं, मीठ. आणि हे कुठलंही असं नाही की नाही खायचं असं नाही, खाल्लेलं चालतंय पण बरोबर लिमिटमध्ये. कूलिंग फूड्स, कोकम, व्हाईट राईस किंवा शुगर केन ज्यूस हे सगळे शांत ठेवतात बॉडीला. ते आईस पॅक लिटरली आम्ही घेऊन ठेवतो. ही एकदम सोपी ट्रीटमेंट आहे, जमलं तर ट्राय करा. मी स्वतः सुद्धा झोपताना पण पाहिजे तर इकडे ठेवून झोपू शकतो, ज्याने बॉडी एकदम थंड होते, लगेच झोप चांगली येते. मीठ पाणी आम्ही ऑलरेडी करायला लागलोय. मीठ पाण्याचा भरपूर उपयोग होतो या भरपूर अनबॅलन्सेससाठी. राईट साईडचे ट्रीटमेंट, तर राईट साईडला शांत करण्यासाठी एक थोड्या वेगळ्या ट्रीटमेंट आहेत, ते कुठलेही करू शकतो आम्ही, इन्क्लुडिंग सोपं बॅलन्सिंग. राईट साईडला आकाश सतत खेचून घ्या. व्हायब्रेटेड पाणी पिणं. तर आम्ही एकदा डिस्कस केलेलं होतं, पाणी त्याच्यावर व्हायब्रेशन्स आयदर 7 वेळा असं देता येईल, थोड्या वेळ धरता येईल, किंवा पाणी श्री माताजीच्या फोटो समोर ठेवून सुद्धा दुसऱ्या दिवशी पिलं तरी त्याचा मोठा फरक येतो. तर त्याने नक्कीच वॉइड आणि नाभी चक्रावर मोठा फरक येतोय. कॅन्डल ऑन आज्ञा चक्रावर कॅन्डल. तर मला वाटते हे ट्रीटमेंटबद्दल जास्त आम्ही डिस्कस केलं नाही, पण आणि एकदा वेगळा सेशन झालं तर करतो. पण थोडक्यात सांगायचं असलं तर एक कॅन्डल असं डोळ्यासमोर धरून श्री माताजींचा फोटो बघायचा, त्याने नक्कीच चित्त शांत होते आणि चित्त स्थिर होते. आमचं हंस चक्र हळू उघडते आणि एक डिस्क्रिशन येते आमच्यामध्ये, त्याचा चित्तावर भरपूर फरक पडू शकतो. आता एकीने बघितलं सहयोगाच्या दृष्टीने झालं आणि ह्या कम्प्लीट डिस्कशनच्या दृष्टीने लिव्हरवर भरपूर महत्व आहे आणि त्यांनी आमच्या ध्यानाला म्हणा किंवा चित्तावर म्हणा किंवा आमच्या अटेन्शनवर मोठा फरक पडतोय. तर आम्ही त्याच्यासाठी वेगळं, आणि एक बेसिक गोष्ट जी लिव्हरला मदत करते ते आमचं खाणं पिणं. तर त्याच्याबद्दल एक वेगळं डिटेल्ड चार्ट केलेलं आहे, जिकडे आमच्यातर्फे जे सजेस्टेड आहे खाणं ते लिहिलेलं आहे इकडे. त्याला आम्ही लिव्हर डाएट म्हणतो. मी याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही, पण गरज असतं तर नंतर याचा एक इमेज मी ग्रुपमध्ये शेअर करतो. म्हणजे दुसरी एक वेगळ्या दृष्टीने बघितलं अटेन्शन. आता हे झालं, आता आम्ही जे बोललो ते फिजिकल गोष्टीबद्दल, म्हणजे खाणं आणि जे करता येईल म्हणून. दुसरं आहे नक्कीच आमचं मन किंवा चित्त. थोडे शब्द वेगळे वेगळे आहेत, पण आमचं चित्त कुठे जाते हे जर विचार केलं, attention should be on our hearts, on the self, the spirit, ideally to be kept on the divine at all the times, whatever our activity, just like the boy flying his kite or the lady carrying the pitcher of water on her head. तर ह्याच्या एक्झाम्पल्स 2 त्याने वेगळे दिलेत. एक आहे जे डोक्यावर ती बाई मटक्याचं पाणी घेऊन जात असते, तिचं लक्ष पूर्णपणे इकडे असतं. आम्हाला तिकडे लक्ष ठेवायला पाहिजे आणि तसंच जमलं तर 24 तास राहायला पाहिजे. जर इकडे आमच्या स्वतःच्या सहस्राऱ्यावर थोडं वर आम्ही लक्ष ठेवू शकलो, बेस्ट आहे. कठीण आहे मला माहिती आहे, पण ते ट्राय करायला पाहिजे. हळूहळू डोक्यावरनं सुरू करता येईल, मग थोडं वर. ऍटलिस्ट ध्यानामध्ये तरी ती स्थिती आली तरी एकदम छान. दुसरं काईटचं पण एक्झाम्पल दिलंय, जेव्हा तो उडवत असतो तर तिकडे बघता येईल.
पण ह्याचं एक सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे जर आम्ही कंटिन्युअसली विचार केला तर आमचं प्रत्येक खेपेला लक्ष दुसऱ्यांवर किंवा दुसऱ्या गोष्टीवर असते की तो काय करायला लागलाय, ते काय चाललंय, समोर काय दिसतं त्याच्यावर असते. पण भरपूरदा कमीदा आम्ही आमच्यामध्ये काय चाललंय ते बघतो. तर इकडे एका सोप्या शब्दात सांगितले की शक्यतो आमच्या हार्टवर किंवा आत्म्यावर ठेवा बस. तर मग एकदा लक्ष इकडे आलं की जे समोर दिसतंय ते सगळं मग आम्ही एक साक्षी भावाने बघायला सुरू करतो. किंवा श्री माताजींच्या सोपं जर कठीण वाटलं तर कुठलं सोपं आहे ते करायला ट्राय करायचं, त्यांनी फरक येत जाईल मला. आणि डेफिनेटली ध्यान करताना हे हे केलेलं बरं. ते थोडं एक एकदा वेगळं वाटलं तर जर श्री माताजीचे चरण आम्हाला बरोबर डोळ्यासमोर येत असले तर आमचं अटेन्शन त्याच्यावर पण घेऊन जाऊ शकतो आम्ही. नक्कीच भक्ती पाहिजे, एक सरेंडर पाहिजे आणि बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत जसं आम्ही पूजा करतो किंवा भजन म्हणतो किंवा गाणी म्हणतो, आरत्या आहेत, तर ते सगळे हळूहळू कळतील. पण त्याच्यावर पण एकदा लक्ष गेले की आमचं बाकी सगळीकडचं लक्ष जाऊन आम्ही स्वतःच्या आत येतो. म्हणे पूजा करताना पण प्लीज यूज युअर स्पिरिट, प्लीज यूज. इकडे हनीचं एक महत्व आहे. when you give honey then your attention gets enlightened. पूजा करताना व्हॉट एव्हर प्लीजेस युअर स्पिरिट, तर पूजा करताना ते अर्पण करायचे जे काही आम्हाला आमच्या आत्म्याला बरं वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये हनीला महत्व दिलेलं आहे, त्यांनी नक्कीच त्याच्यावर फरक पडतो. तर आता मी अनेकदा बघतो कोण कोण आहे, सेटिंग्स कुठले चेंज करायचे आहेत का. मला वाटतं सगळं बरोबर आहे. आता ध्यान करूया, सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या मधली. मला वाटते भरपूर स्टेप्स आता बऱ्यापैकी कळले असणार म्हणून हे होऊ नये. तर आय थिंक टाइम पण बरोबर आहे. ओके चालेल. तर शांतपणे बसूया ध्यानाच्या स्थितीत आणि दोन्ही हात सध्या मांडीवर ठेवूया. जसं आम्ही डिस्कस केलं, लक्ष आमच्या आत, आमच्या आत्म्यात घालूया. आमच्यामध्ये काय चाललंय, बॉडीमध्ये कुठे असेल, जमलं तर हृदयामध्ये. श्री माताजींना विनंती करता येईल की ते आमच्या हृदयात यात आणि त्यांचं प्रेम आमच्यामधनं सर्वांना स्प्रेड होऊ दे. ह्याच्यामध्ये एक सोपी गोष्ट सांगता येईल. जर कठीण होत असलं तर लक्ष आमच्या श्वासावर घ्यायचं. श्वास हेच एक गोष्ट आहे जी आमच्या भरपूर ऍक्टिव्हिटीज मधली, जी वर्तमान काळातली एकदम आत्ता ह्या क्षणात जे चाललंय ते बघायचं असलं तर आमचा श्वास बघायला पाहिजे. तर जर जमलं तर श्वासावर लक्ष द्या, थोडं सोपं होऊ शकते. आमचं लक्ष आणि कुठे नाही, फक्त श्वासावर आहे, म्हणजे आम्ही वर्तमान काळात येतोच. तर एक थोडे डीप ब्रीदिंग पण करता येईल किंवा श्वास काय करायला लागले हे बघितलं तरी चालतंय, किंवा थोडं नाकातनं श्वास घेऊन तोंडातनं सोडायचं किंवा नाकातनं आत घेऊन थोड्या वेळा आत ठेवून मग सोडायचं. ह्याने सगळ्यांनी फरक पडू शकतो. पण लक्ष पाहिजे तर श्वासावर आणता येईल. into bandhan. After तर बंधन घेऊया म्हणे. raising our kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. One. Again. Sit straight. Take it up on your head. Two. Three. Now a bandhan. One. Two. Do it properly, systematically. Three. All of us should do properly. Three.
4, 5. Try to wait as I'm doing. 6, 7. Let us put तर सगळ्यात आधी डावी बाजू आमची संतुलनात आणूया. डावा हात मांडीवर, उजवा हात पृथ्वी मातेवर. लक्ष पूर्णपणे डाव्या नाडीवर, सहस्त्रारावर आणि डाव्या हाताच्या बोटांवर. आणि विनंती करूया, श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या डाव्या नाडीतील जे काही दोष, बाधा, अडथळे आहे ते सर्व भूमी मातेत खेचून घ्या आणि आमची इडा नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. आमच्या भूतकाळातील सर्व विचार, नकारात्मकता ती सर्व भूमी तत्वात जाऊ दे. जेव्हा आम्ही बरोबर लक्ष ठेवतो, हळूहळू डाव्या हातात आलेला फरक जाणवतोय लगेच. तुम्हीच तुमच्या मनात किती वेळाही म्हणू शकता, जो तोपर्यंत तुमची डावी नाडी संतुलनात येत नाही. आता मी करताना हळूहळू बंद करतो, नेक्स्ट स्टेपला जातो, पण तुम्ही एकटे करताना थांबू शकता जो तोपर्यंत डावी नाडी शांत होत नाही. हळू उजव्या नाडीवर जाऊया. उजवा हात मांडीवर, डावा हात आकाश तत्वाकडे आणि उजव्या नाडीत जो फरक येतो तो जाणवायला प्रयत्न करूया. श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची पिंगला नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. त्याच्यातील एक्सेस हीट, भविष्य काळातील चिंता सर्व जाऊ दे. ते सर्व चिंता तुमच्या चरणी अर्पण करतो.
हळू दोन्ही हात मांडीवर आणायला हरकत नाही आणि मग संतुलनाची इच्छा करूया. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पूर्ण संतुलन प्रदान करा. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पूर्ण संतुलन प्रदान करा. ते झाल्यानंतर हळू आम्ही चित्त बरं होण्यासाठी जे आज डिस्कस केलं त्याच्यावर जाऊया. तर डावा हात राईट साइड उजव्या स्वाधिष्ठानावर घेऊया. तर नाभीच्या थोड्या खाली उजव्या बाजूला हात ठेवायचा आहे. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन माझ्यामधील सर्व विचार आणि त्या विचारातून येणारा स्ट्रेस काढून घ्या. मी स्वतः कायच करत नाही. मी फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे. मला तुमचं इन्स्ट्रुमेंट बनवा. प्लीज मेक मी ए डिवाइन इन्स्ट्रुमेंट. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन माझ्यातील जे काही विचार आहेत ते सर्व काढून घ्या. त्यात येणारा स्ट्रेस जाऊ दे. हळू तोच हात थोडं वर घ्या, नाभीच्या उजव्या बाजूला. डावा हात नाभीच्या उजव्या बाजूला आणि तिकडे लक्ष ठेवून श्रीमाताजी, तुम्हीच माझे सर्व पैशाचे आणि घराचे प्रॉब्लेम्स सॉल्व करा आणि आम्हा सर्वांचं ओव्हरऑल आयुष्य चांगलं होऊ दे. हे सर्व प्रॉब्लेम्स माझे घराचे, पैशाचे जे कंटिन्युअस विचार येतात ते सर्व मी तुमच्या चरणी अर्पण करतो. आता तो हात किंवा मी उजवा हात नाभीवर घेऊया. सेंटर नाभी आणि लक्ष तिकडेच ठेवूया. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन मला स्वतःचा गुरु बनवा. मेक मी माय ओन मास्टर. नाभीवर लक्ष ठेवून हे गुरुस्तुती ऐकूया.
ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा मोक्षमूलं गुरुकृपा साक्षात् आदिशक्ति श्रीमाताजी श्री निर्मला देवी नमो नमः. जर चित्त ह्याच्यानंतर पण अस्थिर असलं तर थोडे वेगळे प्रेयर्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही श्री माताजींना आमचं चित्त शांत होऊ द्या अशी एक रिक्वेस्ट घालू शकतो. ते साक्षात चंद्रमा आहे आणि चंद्रमा साक्षात शांत होऊ द्या अशी, किंवा इव्हन हिमालयाचा विचार करून एक इच्छा करू शकतो. हे जे मंत्र आहेत ह्याच्याबद्दल नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कस होईल, पण ह्या वेगळ्या गोष्टी सिंपल शब्दामध्ये पण आम्ही इच्छा केल्या तरी फरक पडतोय. आमचं चित्त शांत आणि स्टेबल होऊ दे. डिवाइन व्हायब्रेशन्स बाय ग्रेस प्युरिफाय अँड एनलाइटन माय अटेन्शन. तर जे परम चैतन्य आहे त्यांच्या नक्कीच फरक पडतो चित्तावर. आम्हाला सगळ्यांना शुद्ध चित्त मिळू दे, शांत चित्त मिळू दे असे वेगळ्या वेगळे इच्छा करू शकतो. तर आणि एक दोन अफर्मेशन्स करूया. त्याच्यामध्ये एक आहे की डोक्यावर कपाळावर हात ठेवायचा आहे, उजवा हात, आणि थोडं मान वाकून मनापासून सर्वांना क्षमा करायची. श्री माताजी, मी सर्वांना क्षमा करतो आणि स्वतःला पण क्षमा करतो. कुंडलिनी चढताना हा शेवटचा टप्पा असतो त्याचा, आणि जर आम्ही सगळ्यांना क्षमा केलं नाही ते तिकडे अडकते. तर मनापासून जेव्हा आम्ही क्षमा करतो नक्कीच कुंडलिनी चढते आणि त्याचा इफेक्ट आम्हाला हातावर बॉडीमध्ये जाणवायला सुरू होतो. जशी कुंडलिनी चढते तसं आमचं चित्त पण शांत होते, विचार सगळे जातात आणि आम्हाला ती साक्षी स्वरूप किंवा निर्विचारता येते. तर ज्याला आम्ही निर्विचार ध्यान म्हणता येईल, तो पहिला टप्पा आहे, तो आम्ही मिळवू शकतो. हळू तोच हात डोक्यावर घेता येईल, थोडंसं दाबून 7 वेळा फिरून श्री माताजीशी आत्मसाक्षात्कार मागून घेऊया. श्री माताजी, आपणच कृपावंत आम्हा सर्वांना आमचा आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी, आपणच कृपावंत आम्हा सर्वांना आमचा आत्मसाक्षात्कार द्या.
श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आमचा आत्मसाक्षात्कार द्या. आम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती होऊ दे. श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. हात थोडं डोक्यावर वर घेता येईल किंवा हे करून तुम्ही ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकता. ते झाल्यानंतर हळू दोन्ही हात मांडीवर आणा आणि आज जसं आम्ही चित्ताबद्दल बोलत आहे तर एकदा शब्दांचा अर्थ कळणार नाही किंवा काय होते हे गरज नाही, पण जेवढं जमेल तेवढं श्री माताजींच्या शब्दावर किंवा ध्वनीवर लक्ष ठेवा आणि मग ऑटोमॅटिकली आमची कुंडलिनी कशी बिहेव करते, कशी वागते ते कळेल तुम्हाला. तर लक्ष दोनच कडे, स्वतःच्या कुंडलिनीकडे आणि श्री माताजींच्या शब्दांवर. ग्रामीण भागामध्ये रात्री स्वप्न पडतात. काय की ग्रामीण भागामध्ये स्वप्न पडतात त्याला आत्मज्ञान म्हणतात का? नाही. स्वप्नात दिसतं ते काही आत्मज्ञान नाही. जे संबंध शुद्ध प्रत्यक्षात वर्तमान काळात घडतं ते आहे आत्मज्ञान. स्वप्न हे आपल्यामध्ये सुप्त चेतन आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपलं चित्त जातं त्यावेळेला स्वप्न पडतं आणि त्यावेळेला जे आपण बघतो, कधी कधी अत्यंत सुषुप्ती स्थितीत गेल्यावरती जे काही पुढे होणार असेल ते खरं खरं समजतं. सहयोगाना बहुतेक सुषुप्तीमध्ये स्वप्न पडतात आणि त्यात त्यांना इशारे येतात. पुष्कळ लोकांना इंग्लंडला सुद्धा हिंदुस्थानात सुद्धा मी यायचे असले म्हणजे स्वप्न पडतं की माताजी आल्या म्हणून. तरी त्यांना कळलं नाही तरी स्वप्नात आपण कळू शकतो. जसं आपण रेडिओ वगैरे मध्ये इथर वापरतो जो सर्वीकडे पसरलेला आहे, तसं स्वप्नामध्ये एक इथर असतो, तो सुद्धा वापरता येतो आणि त्या इथरमधनं पुष्कळांना खबर जाते. ते करणं दुसरी गोष्ट आहे. पण बहुतेक ज्या माणसाला अजूनपर्यंत आत्मज्ञान झालेलं नाही त्याला जी स्वप्न येतात ते अत्यंत विक्षिप्त, आणखी त्याला काही अर्थ लागत नाही. पण एखादा गहन मनुष्य असला तर त्याला मात्र असं स्वप्न पडू शकतं की जे स्वप्न खरोखर परमेश्वराकडून त्या गहनावस्थेमध्ये ज्याला अचेतन म्हणतात तिथून आलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय? आता आत्म्याचं ज्ञान होण्याने होतं काय हा प्रश्न असायला पाहिजे. आणि कारण त्याच्या मी प्रकाश एवढा टाकलेला नाही. तर आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान, म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान. आता आपण असं म्हणतो की हे माझं घर, हे माझं गाव, हे माझं, ही माझी साडी, हे माझं तो. पण माझं म्हणजे ते मी नाही. मग मी कोण आहे? मी कोण आहे? जो मी आतमध्ये आहे तो कोण आहे? म्हणजे तो अजून हातात लागलेला नाही. तो कुठे दडलेला आहे? तो मी म्हणजे तो आत्मा. त्याचं ज्ञान झालं म्हणजे काय होतं? त्याचं ज्ञान झालं म्हणजे आपल्यामध्ये एक नवीन चेतना उत्पन्न होते. कारण आत्मा जो आहे तो सर्वव्यापी अशा परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, आणि जर तुम्हाला आत्मज्ञान झालं तर दुसरा जो आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला ज्ञान होतं. तर ते कसं होणार? ज्ञान कसं होतं? बुद्धीने होतं का? नाही. तर जाणीवेनं हा विषय समजून घ्यावा. जाणीव म्हणजे जाणीव कशी?
आता आपण समजा एखाद्या कुत्र्याला सांगितलं, विषय जरा असं समजून घ्या. जर कुत्र्याला सांगितलं की बा तू ह्या घाणीतनं जातो, आपला निघून जाईल, त्याला घाण येईल का? नाही येणार. पण एखाद्या मानवाला सांगितलं की तू ह्या घाणीतनं निघतो, तो म्हणे मी नाही, त्याला जाणीव की ही घाण. पण जेव्हा आत्मज्ञान होतं माणसाला, तेव्हा त्याला जाणीव होते, त्याच्या बोटांवर जाणीव होते की स्वतःमध्ये काय दोष आहे, माझ्या कोणत्या चक्रामध्ये दोष आहे. म्हणजे आता मला 7 चक्र आहेत ना, ही 5, 6 आणि 7. ही डाव्या हाताची चक्र आणि ही उजव्या हाताची चक्र. डाव्या हाताच्या चक्रामध्ये जी काही माझी भावना शक्ती आहे किंवा जे काही माझं गत आहे, जे माझं भूतकाळातलं आहे ते सगळं डाव्या हाताने जाणलं जातं. जे काही माझं भविष्यातलं आहे ते माझं उजव्या हाताने जाणलं. म्हणजे जे काही मी विचार करतो, ज्या काही मी चढाया करतो, जे मी लोकांच्या वरती आपला अहंकार दाखवतो वगैरे, ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक जेवढ्या क्रिया आहेत त्या उजव्या हाताने, आणि डाव्या हाताने आपल्या भावनेतल्या क्रिया अशा रीतीने आपण जाणू शकतो. त्यामुळे हे जेव्हा 7 आणि हे 7 चक्र मिळून जेव्हा बरोबर असे मिळतात, ह्या ठिकाणी समजा तर डावीकडनं उजवीकडनं मधोमध हे चक्र तयार झाले, आणि ह्या चक्राला डावीकडे आणि उजवीकडे अशा 2 शक्त्या वाहत आहेत. ह्या इडा आणि पिंगला ह्या 2 शक्त्या. आता मधली जी शक्ती, जिला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतात, तिच्याबद्दल आपल्याला अगदी ज्ञान नाही, आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे समजा उद्या तुम्हाला जर धावायचं असलं तर तुमचं हृदय जोरजोराने धक 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 करेल, आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपलं जोराने हृदय धकधक करवू शकता. पण ते जेव्हा हलकं होतं ते मात्र ह्या मधल्या शक्तीने होतं, ह्या महालक्ष्मीनी, ह्या सुषुम्ना नाडीने होतं. तर तिच्यावरती कसा आपला संबंध लावायचा? तर पहिली गोष्ट म्हणजे कुंडलिनी जेव्हा जागृत होते तर सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे स्वतःच्या सर्व अवयवांवर, आपल्या सर्व जितकी काही इंद्रिय आहेत त्यांच्यावरती कंप्लीट कंट्रोल येतो, त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण कंट्रोल येतो. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर तुमच्या हाताला जाणीव होते. तर मुलांना तो विषय आवडणार नाही, विशेष त्यांना ह्याच्याशी काय मतलब नाही, पारवण्याशी मतलब. तर तुमच्या हाताला ही जाणीव येते की दुसरा मनुष्य, त्याला काय त्रास आहे, त्याची कोणची चक्र धरली. आता बोलायचं म्हणजे सूक्ष्मात सगळे बोलते, अहो माताजी ह्याचं आज्ञाचक्र धरलं, म्हणजे त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ ह्याला गची बाधा झाली आहे खरं म्हणजे. पण आपण असं कोणाला म्हटलं बाबा याला गची बाधा झाली म्हणजे झालं, तो मारायलाच उठाला. पण मनुष्य स्वतःबद्दल असं बोलू लागतो, माताजी माझं आज्ञा धरलंय स्वच्छ करा, म्हणजे मला गची बाधा झाला ती काढ. स्वतःबद्दल बोलायला काही वाटत नाही, कारण आपण आपल्यापासून दूर होतो आणि आपल्याला बघतो साक्षी स्वरूपाने, आणि आपण म्हणतोय बघा हे चक्र माझं धरलंय, हे स्वच्छ केलं पाहिजे, ते चक्र त्याचं धरलंय त्यामुळे. मग ते स्वच्छ करण्याची किमया जी आहे त्याला शुद्ध विद्या असं म्हणतात. शुद्ध विद्या म्हणजे शुद्ध करण्याची विद्या. एक 2 मिनिटं ध्यान करूया आणि त्याच वेळेला लक्ष सहस्रारावर, आणि इच्छा करूया की आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार मिळू दे, त्याची अनुभूती होऊ दे आमच्या हातांवर.
बंधन. हळू डोळे उघडून आणि एकदा बंधन घेऊया. After raising our kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. Three. Now a bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. Let us put तर आजचं हे सत्र इकडे थांबवता येईल. प्लीज तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल तर अनम्यूट करा किंवा काय प्रश्न असेल तर विचारा किंवा इव्हन आज कसं वाटलं सांगा.